हे वेगवेगळं काहीतरी नशिबात लिहिलेलं असतं आणि ते माहीत नसल्यामुळं माणूस अंधाराच्या छायेत जाऊन अगदी गुरफटला जातो. ज्याप्रमाणे मगजाच्या पाठीमागं हरिण धावून धावून दमछाक होतं त्याचप्रमाणे माणूस रूप म्हणजे माणूस संसार रूपी मृगजाच्या पाठीमागं धावून धावून गतप्राण होत असतो. तीच अवस्था आमच्या पहिल्या राणी सरकार एका मुलाला जन्म देऊन स्वर्गवासी झाल्या. आम्ही नाराज. राजकारभारात आमचं लक्ष नव्हतं. जन्माची साथी आली निघून गेली. दुःख अवरीना. लहान मुलाचा सांभाळ कोण करायचा याच्यावरती फार विचलित झालेलं हे लक्ष सांगावं. दरबारातील काही मान्यवरांनी मला विनंती केली, महाराज आपण नाराज दिसता. लहान मुलाला तुम्ही कसे सांभाळा? त्यासाठी लहान मुलाचा सांभाळ करण्यासाठी तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल, दुसरा विवाह करावा लागेल. आणि आम्ही दुसरा विवाह केला आणि त्या राणी सरकारला सांगितलं, राणी सरकार या मुलावरती चांगले संस्कार करा, या मुलाला चांगली सांभाळा. त्याची आई त्याच्यावर मायेची सावली काढून परमेश्वराने नेली. त्याला मायेची सावली. त्याही राणी सरकार सुंदर आहे, विचारवंत आहे. कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागं एका कर्तृत्ववान स्त्रीचा हात जर असेल तर तो माणूस गरुडापेक्षाही उत्तुंग झेप घेत असतो. भैरी ससाण्यासारखा भेद कुमारा करतो. आता तोच मुलगा लहानाचा मोठा झालाय. त्याला चार गोष्टी शांतपणाच्या सांगाव्यात. म्हातारपणाची काठी व्यवस्थित असायचं असेल तर आपल्या मुलांच्या वरती चांगले संस्कार करावे, बातचीत सारखी करावी. एवढंच नाही तर आपली मुलं घेऊन आपण एकत्र जेवावं. त्यात तो अन्नाचा कण विसरला जातो आणि आपल्याबद्दल माया निर्माण होत असते. त्यासाठी दरबार भरवणार आहोत. पण दरबारात अजून कुणाचाच पत्ता नाही. कुठे गेले काही कळत नाही. जेव्हा काय दरबारात कमी जास्त सगळं व्यवस्थित आहे. वा, तुमचं कसं काय? तुमचं बरं आहे का? दरबारमध्ये आहे व्यवस्थित? हा, आमचं अगदी सुंदर. काही देखील कमी नाही. तसं काय नाही. कात्या म्हणजे हे गारवू पडते त्याने बिघडलेलं असते कोणाकोणाचं. कशाबद्दल? तब्येतीबद्दल म्हणतो मी. हा, अजून तब्येत ठणठणीत आहे. अजून काय खायलाच्या काठेवाने आहे त्याला काय झालं? तसं नाही. हा, पण माणसाचं वय झालं हा की माणसाचे काही अवयव काम देत नाही. अवयव बी काम देत नाही. भावनेत फरक पडतोय. कसला भावनेत फरक पडतो? भावनेत फरक म्हणजे कसं? अवयव काम देत नाही म्हणल्यावर बुद्धी काम देत नाही ना थोडक्यात. तसं नाही. छिन्न भिन्न असं अवस्थेत होते माणूस. मला तू सांग, हा, माणसाचे अवयव किती आहेत? आता तसं काय सांगता येईल? ती मोजावं लागतील. ठीक आहे, तरी देखील त्यातला एक महत्वाचा आहे. नाही महत्वाचा असू दे, पण विषारी अवयव कोणता? विषारी? हा. अरे बापरे, ते हे तर ना कमरेचा काटा तर नको का? तसं नाही. हा, शेवट हा, माणसाचा विषारी अवयव कान आहे. कान? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, हे पहा, सत्य बोललं की ते सगळं सोडून देत असतो. हो. आणि असत्य बोललं की संपूर्ण शरीरात ते भिंजलं जातं. तो अवयव अतिशय विषारी अवयव आहे कान. आणि स्वच्छ अवयव कोणता आहे? कोणता? धुतल्यावर ना सगळं स्वच्छ होतेच की. काय दुःखाने स्वच्छ होतं? अवयव एखादा धुतला की स्वच्छ होतो का नाही मला? मग डोळा हा अवयव स्वच्छ असतो. हा, खरं की खोटं हे डोळ्याला पाहावं लागतं. आणि त्यावेळी ते स्वच्छ असतो तर डोळा स्वच्छ असतो. आणि त्याही पेक्षा विषारी कान असतात. म्हणजे स्वच्छ डोळ्याने पाहावं असं तुम्हाला म्हणायचं आहे? बरोबर आहे. दुसरा जोडदार होत आहे. ती अवलाद कामावर कवा आलेली बघितल्या का तुम्ही? का? कामाला मी पुढे असतो पगाराला तो पुढे असतो. ताबडतोब हरामखोरला बोलावून घ्या. हे हरामखोर! ए, गाडी उन्हाळी गाडी
तू म्हणायचं नाही. मग ते जमलिंग झालं. ए जोडवानी या. मला हाणला ह्याला बी हाणायला होतो. जाग पगार घेतोय का नाही? 5 ला उभा राहायचं तिथे ह्या बेतानं वाढवायचं. अरे मग जागी काय म्हणते ते बघून घे की. हा चल 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 बरं. काय म्हणता? वा आम्हाला मुलं किती आहे? आता तुम्ही किती काढले ते आम्हाला माहिती आहे. कसं बोलला हाय का माणसाची जात? आता मला माहिती आहे. नाही नाही, तेचही बरोबर आहे महाराज, त्याच्यावर रागायला येऊ नका. आम्हाला मुलं किती म्हणतो, किती काढली? नाही नाही, ती तुमच्या न्याट करण्यावर आहे. होई त्याच्या पुढचा बोल नको. सिंहासन कुठं आहे? काय जगायची नाही. सिंहासन कुठं आहे? मला सिंहासन कुणी घर चालवा नेले काय? घर चालवायला असते काय? घर चालवायला असते का सिंहासन? त्याला काय कळते का ना? मी ड्युटीवर आहोत, ड्युटी कर तुम्ही. ह्याला एवढं काम करायला येत नाही आमचे हा माझी काय चूक आहे? काय? बघायवाली फिरते त्यांनी नेलं पण. आमचे बाळराजे आहेत ना, त्यांना ताबडतोब बोलावून घ्या. तुम्ही जाताय का? आम्ही जाऊ. साहेब तुम्ही जाता का? मी जाऊ. हे तुम्ही दोघांपैकी कोण जायचे तुम्ही ठरवा आणि ताबडतोब त्याला बोलावून घ्या. बरोबर. कधावून येताय तुम्ही? होय, तुम्ही जाणार आहे का? मी जाऊ. तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला वेळ नाही, ताबडतोब बोलावून घ्या. बरोबर. कधावून येणार आहे तुम्ही? कुणाला म्हणतोयस तू? नो कवा माझं मड पाडल्यावर जाणार आहे. हे बोलव. माझं तोंड नाही सांगितलं. शानपण आणि तू विचार घे कोणाला बोलवायचं. होय ना, कुणाला? मला होईल म्हणतोस का? मला होईल म्हणतोय काय तो? अरे गप की तुझी खाल. अहो तू मला म्हणलाय, मला म्हणलाय की तुला नव्हे. मला म्हणलं तुला म्हणलोय. आराम करा, त्यांचं अन्न खातोय. तुझ्या पहिल्या तू बोलावी महाराज. त्यांच्या अन्न आपली बायका मुलं जगते. महाराज तुला दिसतोय कसा आणि त्यांना आम्ही तुला बोलतोय. कसा बोलतोय? महाराज कसा दिसतोय तुला? कसा? खसून तुझं सिद्धू बाहेर नाही. म्हणतोय का मला खरचोडीचा? वाट फोडून आता काय बोलला असतं? आता तुम्ही काय बोलू नका. आता तुम्ही काय बोलू नका. ताबडतोब बाळराजाला बोलावून घ्या. हो युवराज महाराज. खाऊन येत असलाच आहे का काय? या मी 192 आहे. काल नाही, रात्री आलो टेम्पून. तुमच्या ओढल्या ओढील ओढील आम्ही निघालो. आला कडे खाऊन येतो. पहारेकरी वाव, आपली जात माणसाची. बघा की चापचून आणि मी मारायला लागलो. हा राग माणसात जात आहे का म्हणलं? आज बाबासाहेब आहे. मग आज राक्षस कोणलाय? आपण राज दरबार मध्ये आहोत, त्याचं भान ठेवा. अख्खा दरबार हाणायने बरायकडे. आज बाबासाहेब आहेत ना? आहेत की. बाबासाहेबांना जाऊन सांगा ताबडतोब. काय? बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय, आत येण्याची परवानगी मागतात. बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय, आत येण्याची परवानगी मागतात. छव कुत्र्या कानू बा, आम्हाला काय घेणं? सांगितले तसं सांगायचं. बाळीवरच बाहेर आले जणू. राजाराम राजाराम कोण? थांबा थांबा माझं काय राजाराम कोण? सांगतो थांबा. हा, कोण? ते राजाराम आमचा चुलता होता हो, तीच घेण्यात आलं. चुलत्याचं काम इथं काय? तो काय करत होता? तो मसरा दलाल होता. मस्टराचा दलाल? अहो नाही, तिने ते सांगितले का नाही, ते ध्यानात ठेवायचं ना. आता ते महाराज म्हणा, ते राजारामच म्हणा. हा बोंबलत आलायस ते सांग. ते खवणे आला की कुणाचा? आमच्या दोघाचा. मग दोघाचा म्हणशील का? हो आमच्या दोघाचाच की. हा, काय म्हणतोय? त्यांनी सांगितलंय आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा, हा, काय? त्यांचं काय अंग बाहेर येणार आहे. अंग बाहेर यायला लागले म्हणून सांगत आलाय. कारण तुला एवढं कळत नव्हतं का? तिथे अंगठ्यान दाबायचं.
थांबा थांबा मी विचारलं. काय नीट बोला. नाही, मग मी नीट विचारलं. बोला नीट. त्यांनी सांगितलंय हा हा देण्याची परवानगी पाहिजे वाटतं त्यांना. आतमध्ये पाठवून दे. बाबासाहेबांना व्यवस्थित निरोप दिला. ते नको म्हणलं तसला आणू म्हणलं. काय रे निरोप अहो तुम्ही म्हणला का? निरोप? अहो तुम्हाला काय कळते का? हाय बाबासाहेब नवीन वापरतात रे, कंदम वापरतात. तुम्ही माझा डबा काय सोडू नका. काय सांगू त्यांना तुम्ही आलाय म्हणून. हा आम्ही बाहेर आलोय. आत येण्याची परवानगी मागतोय. जोडीदार कुठे गेला? काय फाकड्या कोण म्हणला तू? हा तर फाकड्या कोण म्हणला? अहो जोडीदार म्हणतो तुम्ही आहे मी का? राजा आहे का कोण आहे फाकड्या? त्याचं म्हणतो तुम्ही. अरे तू कुठे गेलाय? मला सांगा की भारेकरी हा आता या दरबारचे जुने नोकर तुम्ही वय घे. आणि पाठीमागे काय करता रे? अरे अवलाद माझा ऐकतच नाही. जाऊन सांगा काय बाळ युवराज आले. आत येण्याची परवानगी मागतात. तुम्ही तर झक मारा सगळं. महाराज ब्याळ उलट आले, ब्याळ कोण आले? कोण आले? आयला काय माझ्या लक्षात कोण आले? तुझ्या कोण आले ते बघ. बाळ युवराज म्हणतो का बियाळ युवराज? मी म्हणतो ब्याळ उलट. कुणीकडे राहिला होता? कर्नाटकात. अरे तुमचं गाबडा आलं. काय किती वेळात काढाल तुम्ही? किती वेळात काढाल रे? आमचं गाबडं बाहेर आले, त्याला ते सांगत होतो. इकडे येऊन पूर्ण त्याला. मग तुम्हाला सांगत होतो आमचं गाबडं बाहेर आलं. कोण आलाय ते त्याला फिकून हाकलून दे. या की राव माल खांब बाहेर आले. काय सांगितलं रे? बोलवलं तुम्हाला. नाही नाही आम्हाला पाक आले म्हणून सांगतोय. कोण म्हणा कोण म्हणा. मी नाही बोललो. त्यानं मला सांगायला लावलं. मी कुठं बोललो? जावा हात एवढा. काय दरबारचा दरबार सगळा पाण्यात सुटलाय. आम्ही भिलो हो, भिवून पडलो. अरे पण मार त्याला दिला, तू का भिलास? आणि मला वाटलं ती माझ्या अंगावरच पडले. या तुम्ही हात घ्या. ते आमचं मडे पडायचं काम आहे. रोशन रहे तुम्हारे दरबार की रौनक गुले बाग बाग. रोशन रहे तुम्हारे दरबार की रौनक गुले बाग बाग. दुआ करता हूँ पिताजी के लिए, बंदा हाजिर है खिदमत में आपके लिए. एक दिवसा कथामध्ये उगवला बाबासाहेब, आज या ठिकाणी इतक्या तातडीनं दरबारमध्ये बोलवण्याच्या पाठीमागचं कारण आम्हाला समजलं नाही. युवराज, मी पालक आहे, तुम्ही पाल्य आहात. पाल्याची पालकाला व्यवस्थित विचारपूस करायची असते. तुमच्या शाळेचं कसं काय चाललंय? अभ्यास कुठपर्यंत आला? बाबासाहेब, आमच्या शिक्षणाबद्दल ते मात्र काळजी करू नका. डोळ्यामध्ये तेल घालून आम्ही रात्र दिवस अभ्यास करून आतापर्यंत सर्व शिक्षणामध्ये प्रावीण्य झालो आहोत.
पण ज्या ज्यावेळी आम्ही या राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असतो त्यावेळी या राज्याच्या असणाऱ्या जनतेच्या मुखातून आपल्या नावाचा जयघोष ऐकल्यानंतर मन भारावून जातं. त्या क्षणामध्ये मनामध्ये विचार येतात, या जनतेसाठी आपण असं काय केलेलं असावं, म्हणून रात ना दिवस या जनतेच्या मुखामध्ये आपलं नाव आहे. त्याच वेळी आमचे विचार बदलले जातात. असं वाटतं की आम्ही एकदा कधी या राज्यामध्ये या जनतेची सेवा करतोय ना आमच्याही नावाचा जयघोष कधी होतोय आणि ते आमच्या कानी कधी पडतात, असे आमचे विचार होतात. पण बाबासाहेब आम्ही अजून शिक्षण घेतोय. हे सर्व शिक्षण झाल्यानंतर आम्ही आपल्या पावलावरती पाऊल ठेवून ज्याप्रमाणे आपल्या नावाचा नाव लौकिक तिन्ही खंडामध्ये आहे तसा आकारण्याचा प्रयत्न करतोय. वा राजा संतोषी पायाला तुमचे हे शब्द ऐकून कसं मन भारावून जात असतं. अशीच बुद्धी ठेवा, असंच मन ठेवा आणि आपला नावाचा झेंडा असाच उंचावर ठेवा. पण बाबासाहेब या ठिकाणी येत असताना अचानक आपल्या पहारेकऱ्यांच्या हात आली. आपल्याला माहित आहे ज्याने ज्याने क्षत्रिय कुलात जन्म घेतला त्यानं शिकार कधी सोडायची नसते. आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून शिकारीला निघण्याची आम्ही तयारी करत असताना अचानक आपल्या पहारेकऱ्यांची हाक आली, म्हणून आम्ही आपल्या पवित्र पावलाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं. देवराज, शिकार हा शब्द तोंडातून परत उच्चारलात तर याचे परिणाम वाईट होतील. का कशासाठी बाबासाहेब? शिकारीचं नाव घेता कधी शिकार करून माघारी आला तो दिवस मला सांगा. प्रत्येक वेळा शिकारीचा बहाणा करता आणि जाता आणि तिकडं काय उद्योग करता माहित नाही. शिकारीला जायचं नाही. पण बाबासाहेब आजपर्यंत आम्ही जोपासत आलेलो आमचा छंद आहे आणि आम्ही कधीच खंडित पडून देणार नाही. पण आज आम्ही शिकारीसाठी जात असताना जाता जाता तुम्हाला फक्त एकच शब्द देऊन जातोय, बाबासाहेब आम्ही शिकार केल्याशिवाय परत येणार नाही आणि जर आमच्या हातून जर शिकार नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या देहाचा देहत्याग करू. पण हे तोंड घेऊन या राज दरबार मध्ये आम्ही परत कधीच येणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. ठीक आहे, म्हणजे शिकारीसाठी जाण्याचा हट्ट तुमचा आहे. मग त्याप्रमाणे माझी देखील एक अट आहे. बाबासाहेब तुमची प्रत्येक अट आम्हाला बिनशर्त मान्य आहे. असं हो. तुम्हाला जर शिकारीला जायचं असेल तर माझ्या विश्वासातील माणूस तुमच्या सोबत तुम्हाला नेला पाहिजे. बस एवढीच अट आहे. हा बाबासाहेब तुम्ही ज्याला पाठवाल त्याला मी माझ्या सोबतीला घेऊन जाण्यास तयार आहे. ठीक आहे. माझ्या विश्वासातील तू माणूस आहेस. होय होय संपूर्ण भरोसा तुझ्यावरती आहे. खरं आहे. आमचे राजकुमार शिकारीसाठी निघालेत. हा. त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाठवण्याची योजना आम्ही केली आहे. जातो का मी भेटते काय? हा, नुसतं जायचं नाही. काय? काही लालसेपोटी काही स्वार्थापोटी त्यांनी काय दिलं तर माझ्याकडे तुम्ही खोटं बोलून चालणार नाही. तिथं गेल्यानंतर ते काय करतायत, शिकार करतायत का दुसरा कोणता उद्योग करतायत ते सगळं मला खरं 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 येऊन सांगायचं. सांगतो. आणि जर का खोटं सांगितलं तर त्याचे परिणाम आम्हाला एवढं करत नाही. तुमचं अन्न खातो म्हणल्यानंतर हे माझ्या विश्वासातील व्यक्ती तुम्हाला घेऊन आता येतो मी. पहारेकरी तुमच्यामुळे मी तयार झालो या. असू दे, मी सोबतीला हे म्हणल्यानंतर भिण्याचं कारण नाही, पण बाबासाहेबांच्या विश्वासातला नोकर आहे. तेव्हा आता आपल्याला शिकारीला निघायचं आहे. शिकारीला निघत असताना शिकारीसाठी लागणारं सगळं काही साहित्य संगती घ्या म्हणजे झालं. कालच तयारी करून ठेवलं ना. म्हणजे माझ्या अगोदर पूर्व तयारी. होय ठीक आहे, घेतलं काय काय रे?
काय 4 बांबू घेतले तर पांढरे कापड घेतले चूप घेतले हात घालायला लोटके घेतले गुलाल सुपारी पानं उदकाने हे शिकारीला लागणार साहित्य आहे का? हे मैताचं साहित्य कुणाच्या मैताला चाललंय आपण? काय माहिती साहित्य नाहीतर काय सकाळीचं साहित्य आहे. ते कसा ते 4 बांबू आणि पांढरं कापड हे कशासाठी? आता ऊन कसं पडतंय असं 4 बांबू लावून वर पांढरे कापड टाकून सावलेलं बसायचं रे. हुशार आहे स्वारीगिरी. म्हणजे असणार आहे चैत्र मासाचं ऊन आहे. या उन्हाळ्यामध्ये आपल्या दोघांचं रक्षण झालं पाहिजे. आणि मला सांग सूप आणि तांदूळ महत्वाचा शुभ हात घालायला पाहिजे ना म्हणजे माझी आमदार तरण घेताना तांदूळ एवढा नको उपाशी मारायचा. हो समज एखादा मुक्काम जर आपला त्या जंगलामध्ये वाढला तर पोटाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. मला सांग सुतळे आणि ती कशासाठी? बांबू बांधाय नको सुतळं. हुशार आहे. आणि उदबत्ती का आणि कापूर गुलाल अहो शिकार केल्यावर काय करायचं त्याच्यावर गुलाल टाकायचा उदकाळी टाकायची नंतर मेणबत्त्या लावायचे वाजत घ्यायचं आणि ते मडकं कशाला घेतलं ते? गार पाणी प्या नको का. हुशार आहेस. चला ताबडतोब. दोघांसाठी महत्वाचे घेतले. आणखी काय घेतलं? गुप्त हत्यार घेतले. अरे बापरे दोघांच्या उपयोगात आहे. म्हणजे कोणाला दिसत नाही असं गुप्त हत्यार घेतले. पहारेकरी हा असा हत्यार कोणता आहे रे? ब्लेडचं पान घेतले. ब्लेडचं पान हे गुप्त हत्यार आहे का रे? अचानक एखादी शिकार आपल्या अंगावर आले हातातलं ब्लेडचं पान काढायचं असं पोटात वाढलं हा तरीच बाहेर. चला ताबडतोब. राज दरबार सोडून जंगलचा रस्ता धरला पाहिजे. पाहिलंच किती घनदाट जंगल आहे. आता या जंगलामध्ये आपण दोघांनी घुसायचं आहे आणि शिकार शोधायची आहे. होय होय पण भारेकरी समज या जंगलातून जात असताना आपल्या दोघांची जर चुकामुक झाली तर आपल्यासाठी काहीतरी एखादी महत्वाची खून पाहिजे दोघांनी पुन्हा एकत्र येण्यासाठी. मी एक सांगू का? काय रे? प्रथम उन्हाळ्याची माहिती घ्यायचं. असं ठीक आहे. हे असणार आहे चैत्र मासाचं ऊन आहे फाल्गुन मासाचं ऊन आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या वनस्पतीची उत्पत्ती होते कोणत्या वनस्पतीपासून कोणती फळं खायला मिळतात आज याची मला तुझ्याकडून थोडी माहिती घ्यायची आहे. आपण जंगलाची माहिती घेऊया. चला.
पाहिलंच किती घनदाट जंगलात आहे. या जंगलाची निम्मी माहिती घेतली, होय निम्मा भाग आपण तपासला, पण शिकार अजून हाताला लागलेली नाही. महाराज काय रे? मी आता एकदम पुढे येत नाही. अरे पण का? कशासाठी? बाबासाहेबांच्या विश्वासातला नोकर आहे. जरी असलं तर मी आता इथनं माझं पाऊल उचलत हे नाही. बघ, माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला माफ कर, पण माझ्या सोबतीला राहा. मी कसं पाहिजे येत नाही म्हणून मला का? विचार. कशासाठी? मला बायकोचं ध्यान आलंय. मी आता येत नाही तर आणि बायको. घरी ही पाठीमाग परत जाण्याचं कारण आहे का? अहो बायको घरात एकटीच आहे. मी जंगलात माग कोणी दचका दिला म्हणजे मी काय करू? बरोबर आहे, यात तुमचाही दोष नाही. हं. अरे शिकार करायचे असते कोणी, फक्त क्षत्रिय कुलात जन्म घेतला त्याने. हं. हा शिकार करणं तुमचं काम नाही. हा. तू जाऊ शकतोस. हो, जा. पाहिलात, बाबासाहेबांच्या विश्वासातला नोकर म्हणून हरामखोराला माझ्या सोबतीला पाठवलं, पण या हरामखोरानं आपल्या अर्ध्या वाटेवरती साथ सोडली. पण त्याला साथ सोडली म्हणून आपल्याला खचून चालणार नाही, कारण बाबासाहेबांना पण शब्द दिलाय की शिकार केल्याशिवाय परत येणार नाही. हा संपूर्ण जंगल बांधला घातलाय, राहिला तो समोरचा भाग, त्या भागामध्ये घुसतो आणि पाहतो कशी शिकार सापडत नाही ते. चला बाबा. तरुण मुलांच्या नादी काय लागायचं? शिकारीसाठी गेला आणि तो अजून परत आला नाही. शिकार नाही सापडली तर मी माझ्या जीवाला काहीतरी करून घेईन असं तो म्हटला. पण बापाचं बोलणं इतकं मनावर लावून घेतात का? तर युवराज महाराजांचे दोघ जण गेले होते ना, माझा जोडीदारांचे. हा, आता अवलाद माघारी आली की काय रे? अहो, ती नाराज आहे बहुतेक. युवराज कुठे आहे? युवराज हा, जंगलात आहे की. त्याला सांग टाकून तू कालाच अहो तिनेच मला तोंड दाखवा हे का माघार येणार? अहो तिनेच मला सांगितलं. खरं बोल. अहो खरं बोलत आम्हाला एका नाही एकाच नाही, पण त्याने काय म्हणले, खरं बोल. तू असल्यामुळं आज शिकार झाली. हा. तर बाबासाहेब काय म्हणणार, आज कशी काय तुझ्यामुळे शिकार झाली, हा. त्यापेक्षा मी शिकार केल्याशिवाय परत येत नाही. तुझा आणि आमच्या वडिलांची सेवा कर. बाकी माझ्या मुलाच्या जीवाला तर धोका नाही काय झाला. सुद्धा नाही, सुरक्षित आहे. मग असू दे. हा आत्ता माझा जीव भांड्यात पडला. हा जाऊ बसा. ठीक आहे. बरे आणि काय एखादी गोरफड तर आणायची नाहीत का? तुझ्या भावाने गोरफड आणले शिकारीला गेल्यावर मग आणायची नाही. आज मी काय आलो माहित आहे का? काय रे? आज मला बायकोचं ध्यान आले म्हणा. तिथे एकाच दोन सांगत आलाय तू. आणि महाराजांना असं जर बोलला तर माझं कातडं काढलं असतं. बरं झालं बोलला नाही. हा. आता एक काम कर, काय दरबार सोडून हलू नको. आता कसं मला बी काळजी वाटत होती माझा जोडदार माघारी येतोय का नाही. मागायला तुझा मी मरायला चाललो आणि तसं नव्हे, एखाद्या वाघाला झडप मारून तुला अगोदर खलास केल्यावर माझ्या जोडलेला युवराज होता की डोळा तू कोण वाघच काय सांगा. वागायला भेटतोय मी. हा? काय सांग काल परवा वाघ मारला कुठं? पुस्तकातला. अरे अरे, हे राजा 5-7 वर्षाला आहे. ज्या ज्या वेळेचा प्रसंग आला त्या त्यावेळी त्यांना मी सावध केला आहे. आज ही राजवाड्याला गेलं पाहिजे आणि थोडं होणार हकीकत त्यांना सांगितले पाहिजे, पण थोडंसं नामस्मरण करत गेलं पाहिजे. धाव बेड्याता विठू दर्शनाला, ही धाव बेड्याता विठू दर्शनाला, पावन रे देवा साधन पंढरीला, पावन रे देवा साधन पंढरीला, पावन रे देवा साधन पंढरीला. Thank you.
शिमग्या चुकली म्हणून यायचा नारू तात्या तुझ्या घरच्या नारू तात्या तुझा चुलता पुत्या कोण आहे राहू दे ना आता नारू नाना म्हणू का अरे घरी साधू संत आली की तोची दिवाळी दसरा वेळासारखा मी इथं आलोय तुम्हाला याचं म्हणजे काय गोड वाटत नाही बाल ब्रह्मचारी नाही का तर मग अरे वा 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 काय आम्हाला माहित नसलं मला आता. बरोबर आहे बांधला नाही तुम्ही अजून बाल ब्रह्मचारी आहे? बाल ब्रह्मचारी काय लगीन बिगीन केलंय का जात माणसाची आहे का आपली? बाल ब्रह्मचारी म्हणून लग्न होतं का बरं लगीन सांगते एखादं मुलबाळ अरे याला कोणी दावं लावा अरे तिथं लग्न लग्न नाही म्हणत कुठलं मुलबाळ झालं का तुझी मुलाची पिशवी काढली काय मुलाची पिशवी काढले रे बाजारला कमी होती अरे याला का मुल होणार मग मागे शहाणी माणसं माघारा तर कशाला लावते अक्कल आहे का त्याला काय बाल ब्रह्मचारी आहे का तर मग सकाळच्या जेवणही केले का थोडासा हार घेतलाय पोहे खाली पोहे होय तसलं कशाला खायचं मग लाडगवाडीच्या पलीकडे तळा आहे जायचं मासेही धरून खायचं मांसाहार करतो का आम्ही? अरे आलाय का मांस नाही का तू शुद्ध शाकाहारी अरे मांडी मटण ते मांसाहारी झालं नाही नेमकं मग इकडे काय आला होता हा आज महाराज आहेत का 5 दिवसात ना आले साधू महाराज आपल्याकडे आले हा, हा. आणि दर्शन दर्शन होऊन होईल गेलं. का? तू घे दर्शन. घ्या 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 कशाला येते रे आपल्याकडे? ना, ना. काय झालं? तुला कशाला हाणू काय झालं होय. काय झालं? काय? नव काय बारकाय जाता बारकाय का आम्ही आमच्यासारख्या माणसाने सांगू नये अरे पण झालं काय सांग की? लाज वाटते का लगा गाड्या भावाने घेऊन फिरायला लागलाय हा? राव तुम्ही सपसेल म्हणजे दंडस्थान घेताय म्हणून मी- आज काय घालायचं नाही ते अरे असून नसल्यासारखंच आहे ते. का अजून नसतं का तुला? काय काय उपयोग आहे त्याचा? अरे भावना मेल्या वाटत हा, अरे तसलं ध्यानी पण येत नाही 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 साधू संतांची भावना मदतच असते हा. काय म्हणतो काय काय सांगता आहे महाराज पुढे पुढे या हा. महाराजांना सांग जाऊन सांगा काय मुनी महाराज आलेत मला सांगतो त्यात काय थोडं आहे हा, जाऊन सांगा. ते नुनी महाराज आले तिने सांगितले नुनी महाराज आले मुनी काय नुनी अरे काय तरी म्हणले होते नीट विचारून ये नुनी म्हणजे काय काय तुम्ही त्या औलादीचे नाही काय झालं नोंदी महाराज महाराज काय म्हणले ते ऐसा काय आलं ते ए, काय? तुम्ही मागवा जरा हा शहाणा माणूस आहे आम्हाला सांगा भाऊ खा अरे तू तुझ्यासारखा म्हणजे तू व्रत माणूस आहे मग मला तुला सांग सगळं ज्ञान आहे कशाला त्याला सांगतो मला सांगा की. त्यांना सांगा हा. महाराज मला फार लांबून आले लांबून कंपनीला तेल देऊन आलाय का सारा आमच्यात अरे गणकापूर आलो आहे. असं म्हणजे आता जाऊन सांगताय? गांगणापूरला आलाय ना हा, जाऊन सांग. मग एवढे सांगा गांगणापूरला आलाय आणि म्हणा हो तू नरसोबाच्या वाटलाही जाणार आहे गांगणापूरला हा, हा, हा. आयला तू खरंच देव माणूस आहे काय करता? आयला मगापासून तुला आम्ही ओळखलं गांगणापूरवरून नसतो मग नाही का तर आयला काय आणि मला सांगा पंढरपूर असून जाणार आहेत मला गांगणापूर कोण पंढरपूर होय होय आयला खरंच गो आहे आयला जायचा जाऊ मोठं तर बैल मार्ग पडतो एकदा नाही खाल सांग तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून म्हणाला. आता मी बारकी बाळा येईल माझ्या ध्यानात. बरं, जाऊन सांगा. आपल्याला शिव्या द्यायला लागल्या. तुमच्या गुरुवारी आलेत म्हणा हा काय सांगायचं गुरुवारी गुरुवारी आले तुमचे गुरु वाटणार महाराज 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 अचानक येणं कसं काय केलंय माझा आशीर्वाद आहे महाराज तुम्हाला. राजा, तुम्ही सर्वस्व द्या.
अचानक येणं केलं. अचानक तुम्ही येण्याची कल्पना जर असती तर ज्ञाना पालखीनं तुमचं स्वागत केलं असतं. वा राजे, काय हे मला माहित होता तुम्ही सत्वशील आहात. ज्या ज्या वेळी तुम्हाला प्रसंग आले त्या त्यावेळी मी हा दरबारामध्ये आलो आहे. बरोबर. पण राजे, हं. तुमचं पहिलं लग्न झालंय. आपल्या साक्षीनं. हो, त्याला एक मुलगा आहे बरोबर आणि तुमची पत्नी स्वर्गवास झाली. बरोबर. बरोबर. पण राजे, त्यानंतर काही दरबाराचे मंडळ असतील त्याने तुम्हाला सांगितलं की पाठीमागून विवाह करा, तो तुम्ही केला. केला. पण राजे, तुमची पाठीमागची पत्नी आहे ना, ते आता गरोदर आहे. काय? आयला तुला कसं कळलं गावाला रे? मला याची कल्पना नाही. राजाला अजून माहित नाही, तुलाच कसं कळलं? नाही नाही, अंतर्ज्ञानी आहात तुम्ही. वा, माझी दुसरी पत्नी तिला दिवस गेलेत. हो हो, बरं झालं, बरं झालं तिला दिवस गेलेत. आयला चांगलं. माझ्या मुलाला कोणतरी बहीण होईल नाहीतर भाऊ होईल. वा. आनंद. आयला बहुत चांगलंच. राजे, पण एक, काय? ज्यावेळी 9 महिने 9 दिवस होतील, तुमचे राणी सरकार प्रस्तुत होतील, त्यावेळी तिला मुलगीच होणार आहे. महाराज, मुलगी झाली तर अतिउत्तम. पुण्यवंताच्या पोटी मुलगी जन्मा येत असते. राजा दशरथ मुलगी जन्माला आली. जो पुरुष त्याच्या पोटी मुलगी जन्माला येत असते ना, तो पुरुष फार पुण्यवंत असतो. महाराज, त्या मुलीचा मी चांगल्या प्रकारे सांभाळ करेन. अहो महाराज, मुलगा काय मुलगी काय, बरोबर. जागेत फरक. काय भांडायला लागलं? जागेत फरक याचा अर्थ ऐकताय तुम्ही? काय? मुलगी काय मुलगा काय, जाग्यात फरक म्हणजे गैरसमज करून घेऊ ना. मुलगा झाला तर आपल्या दरबारमध्ये राहणार आहे. हा. आज ना उद्या भावी पिढीचा तो राजा होणार आहे. बरोबर. आणि मुलगी झाली तर परक्याचं धन आहे, हा असं मला म्हणायचं. नांदा जाणार का नाही? हा, चला. मग जागेत फरक झाला चला, का? बाजूला चला. तुम्ही फार छान आहे. बाजूला चला. महाराज. पण राजे, एवढं उतावळ होऊ नका. काय? कान खुले करू नका. काय? ज्यावेळी राणी सरकार प्रस्तुत होईल, त्या मुली जर तुम्ही तोंड पाहिलं तर त्यात तुमचा मृत्यू हात आहे. येतो महाराज. काय घातली बुवाने घरी झालं? आल्या का हे काय माती तू ओकून गेले रे? लगा अनाथ माती काढून गेली. हे एक काम कर, हा? एक काम कर, तुझ्या पाया पडतो. काय करू? पाटणा आपला पगार तेवढा काढून घे. ए, या, लगा त्याचा जीव चाललाय. तू म्हणतो पगार काढून दे. काय झालं विचार. सेवक, हा, मला मुलगी बोला. मी तुझं तोंड पाहिलं की मी ह्या सगळ्या संपत्तीला मुकणार. मी मारणार. काय मुलगी होऊन उपयोगाचं आहे? काय मुलगी? महाराज, अहो त्याला जर एवढं कळत असतं तर ह्या अंगाला पीठ लावून गावगाव फिरलं असतं का? हो म्हणजे फिरलं असतं का? अहो नाही, तुम्हाला मुलगाच होणार. वड्यात जाऊन तुडवून हाम्य करा. मला धाटकाळाचा संभव आहे. तर काय हे झालं? ऐकून हा? नाही, पण मुलगाच होणार आहे. आज मुलगा त्याने काय आज जाऊन बघितले की त्याला काय माहित आहे तेव्हा? हा, मुलगा मुलगा तीर सोडलाय. हा, मुलगा आहे, मुलगा हा मुलगा जो ना मग काय झालं? हा. आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला मुलगाच होणार. सेवक, माझ्या गुरुवरांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. कशाचं काय नाही? असत्य ठरू शकत नाही. देवाचा शब्द खोटा ठरेल, परंतु माझ्या गुरुवरांचा शब्द खोटा ठरणार नाही. मला मुलगी सोडा, तिचं तोंड पाहताच मी मरणार आहे. आम्ही म्हणतो मुलगा. मुलगाच होणार. म्हणजे काय ते गोसावलं जायचं? माझं एक काम करा. काय? त्यांच्या खाली दाशी असते ना, हाताखाली, होय. त्या दाशीला ताबडतोब बोलावून घ्या. मला दाशीला काही सूचना करायच्या आहेत, तिला बोलावून घ्या. बरं बरं बरं. जायचं हात ना. त्याचा असेल तेवढी हाक मार. मार. ए काशे, काशे का बनवायची तुला बरोबर दासीला. दासी, काय रे? काय रे? आपला गुणधर्मच असा आहे. हा? गुण तू चांगलं नाही म्हणतोस? चल
दात पाडीन दात. चल की बाई कुठे चाल रे? महाराजांनी दरबार मध्ये बोलवलंय तर असं का बोललं दरबाराचं नाव कधी घेणार? मग म्हणून तर अरे हे जे मनात काय तर आलं तुझ्या मनात काय तर अच्छा बाय माणूस आहे होय की मग कसं बोलावं कसं चल आवर लवकर आता बरं वाटलं का? ही उसा संघ एरंडाला पाणी जाते म्हणते ते ह्याला बोललास तू आणि हाणलं मला तू बोलला नाहीस का? काय आता चल म्हणतो तू महाराजांनी बोलवलं हे काय चुकीच आहे का मग महाराजाचं नाव कधी घेणार? काय झालं महाराजाच ए महाराज बोलतोय हा, वळ. कोण म्हणते? हा, म्हणजे मला तिकडे वळ असं नाही. मला मारल्यावर मोठ्या दादाला मारल्यावर वाटत असं आता नाही बरं का? वाटलं का? हा. चल, हा, होय बरं झालं की आणि कुठलं होय ना. आता दाशीच काय खरं नाही आता महाराज उलाटलं बोलाटलं ना मग महाराज मस्ती लागत असला दुःख विसरून गेलं तुझ्या पाया पडतो महाराजाचं महाराजापासून चांगलं इतकं तो टाकला काय? नाही नाही, माझा विश्वास सुटलाय आज तसा काय प्रसंग आला तर मी आढावा पडतो मी अरे महाराज लोकांचं जिकरू आहे मला का जामीन ठेवायला लागली आज दाशी आमच्या राणी सरकारांच्या सेवेसाठी आपण असताना तुम्ही आमचा विश्वास संपादन केला आहे. महाराज माझं फक्त एक काम करायचं आहे. तो काय होते सांगा मी? आमच्या राणी सरकारांचा प्रस्तुतिकाळ जवळ आलेला आहे. हा त्या प्रस्तुत झाल्या की एक काम करायचं, काय करू द्या? त्यांना मुलगी होते का मुलगा होतोय हे मात्र मला सत्य सांगायचं. एवढंच सांगायचं ना? एवढंच सांगायचं आहे. कशाला काळजी केली? माझ्याशी तुम्ही खोटं बोलणार नाही. नाही नाही नाही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. माझ्या राणी सरकारची प्रस्तुती काळ जवळ आलाय. ताबडतोब मला खरं सांगायचं. लगेच सांगते. कोणाला खोट बोलतो एक मिनिट. चालव कर रे चालव कर हो, काय काय होते बघ लगा त्याला काढ बाबू तुझे आढावा नव्हे हा? आणि ती दाशी बी तशीच आहे एक काम करूया हा? काय सांगते ते ह्याच्यावर ध्यान ठेवू ए दाशे इकडे ये. आता इकडे घे दाशे इकडे. हवलदार, हवलदार! मला म्हणते का फाळा म्हणते आहे? अरे डबरू काढा, डबरू काढा. हत्तीला साखर वाटा. डोबरं काढा, आई घाबरली वाटतं. ए, या येताना काय झाले त्याला अक्कल आहे काय? अरे तुला काय आखलीचा भाग आहे का काय म्हणजे काय टपरे काढा म्हणजे अरे बाबा, आई डिलिव्हरी झाल्या. हा? अरे मग अरे बरोबर आहे आणि रे ती लहानी नको का आंघोळ घालायला आंघोळ बाळाला? घालायला नाणी पाहिजे रे ते बाळात पाणी दुसरीकडे जाता कामा नये हा. आईने त्याला काय मम्मा डिलिव्हरी झाली म्हण अरे त्यांचं अन्न खाता मग? आणि त्यांच्या मागे त्यासनी काही पण काय झालं? तुला बोलतात. अक्कल आहे का? हराम खोराम. अरे ना हराम करून म्हणजे मी बी आलो त्यात मग आता मी एक शब्द बोललोय का माझ्या रक्तात आहे ज्याची खावी भाकरी हा हा हा. चाकरी आहे का साखरी, नाही? हा. ज्याची खावी पोळी त्याच्या नावाची वाजवावी टाळी आणि ज्याचं खावं मीठ त्याचा हाना मुनी आपल्या हे रक्तात असलं आहे म्हणून तुम्ही मार खातायचा. ज्याचं तुम्हाला खाऊ जमतच नाही मार खाल्ल्याशिवाय. ज्याचं खाऊ मी त्याचा हानावं नाही नाही, काम करावं नीट हा असं म्हण. काय रे? काय झालं का पळात म्हणजे मुलगा आई आई सब डिलिव्हरी झाल्या. काय झालं काय हा? झालं? मुलगा झाला. साखरेवरून हाती वाट. वाट साखरेवरून हात. त्या बोवाला होण्यात याला जाळ
तुझं बघ आता सोड ऊसात निघून त्याच्या मायला त्याला खलास करायचा ऊसाच्या पाल्यात जायचा तो ते आता खाऊ दे त्याला बघ आणि घर सांगत आलाय मुलगा होणार कसं झालं दाशी सांगत आहे मुलगा झाला तुम्हाला मुलगा झाला मुलगा हो मला मुलगा झाला आणि मग वा परमेश्वरा माझं मरण तो चाललंस अहो, त्या गोचाव्याला काय कळतंय माझ्या गुरुवर्यांचा शब्द खोटा ठरवला मग तुला माहित आहे 10 मारावे पंथाचा पालनवाला म्हणून हा. तू माझ्यावर फार मोठे उपकार केले. आणि मग काय तर नाही बिघडलं वाटतंय लगायचं माझा तुमच्यावरती विश्वास नाही मग आता काय करूया तुम्हाला कोणी सांगितलं अहो दासीने सांगितलं आम्हाला मला दाशीच्या तोंडून ऐकायचं आहे दाशीला बोलावून घ्या कसं काय करायचं तू काय बोल ओ दासी इकडे आम्हाला जी सांगितलं की मुलगा झालेला तसंच महाराजांना सांगितलं सांगते ना खरं नाही ती सांगाल काय काय माहिती आम्ही सुद्धा तेच म्हणतोय सांगायचंय त्याला. हा चल हा. दासी ठामपणे थांबायचं आम्ही म्हणे राहणार. हा दाशी बोला महाराज काय झालं राणी सरकारला मुलगा का मुलगी मुलगा का मुलगी हो महाराज हा मी खोटं बोलणार नाही शाबास ह्यांच्या वणी लालायक नाही मी बरोबर मी खरंच सांगणार खरंच का सांगायचं. तर मी तुमचं अन्न खाते बरोबर तिची जाण आहे मला बरोबर हा आम्हाला म्हणजे आमच्या राणी सरकारला काय झालं काय झालं बघितलं हा